नमस्कार मित्रांनो, दार्जिलिंग व्हिडिओ सिरीजच्या या दुसऱ्या भागात आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, दार्जिलिंग ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे तो आहे चहा। तर आपण येथे येऊन टी गार्डन नाही पाहिले तर आपला हा जो प्रवास आहे तो अपूर्ण राहतो। म्हणूनच आपण सुरुवात करणार आहोत दार्जिलिंगच्या टी गार्डन पासून। तर चला मग आपण बघू आधी टी गार्डन आणि त्यानंतर येथील सुप्रसिद्ध रॉक गार्डन। दार्जिलिंगच्या या साईटसीइंगच्या प्रवासामध्ये आमच्या सोबत आहे कलकत्त्यातील एक सुंदर कपल जे आपलं पहिली एनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी इथे आले होते। आमची आणि त्यांची टॉय ट्रेनमध्ये ओळख झाली आणि त्यांना आम्ही सोबत दार्जिलिंग फिरण्याची विनंती केली। ते पण सहर्ष तयार झाले आणि आम्ही सोबत शेअरिंग एक कार हायर करून सोबत फिरायला निघालेलो आहे। तर त्यांच्याही सोबतीमुळे आम्हाला खूप मजा आली या प्रवासामध्ये। तर आपण जे सोबत फोटोमध्ये जे आमच्या सोबत जे कपल दिसत आहे तेच आहे कलकत्त्याचे जीत आणि त्यांची पत्नी। दार्जिलिंगच्या साईट सीनचा आमचा पहिला दिवस आहे आणि आमचा प्रवास सुरू होतो आत्ता। तर आमच्या सोबत आहे ड्रायव्हर सादीप जे येथील लोकल आहे आणि फार सुंदर ड्रायव्हिंग त्यांची। तर आता सर्वात पहिले आम्ही जाणार आहोत दार्जिलिंगच्या टी गार्डनला। तर चला मग आपणही बघा टी गार्डन। हजुर रोज गरेको मैले झन् भाउजूले त भने तिमीलाई घरबाट यसो त्यसलाई कुट्दै एकपल्ट आउँछ है। ओके बाप रे म तिमी स्ट्यान्डमा छ होला डाइरेक्ट भेट्न खोल्ने भयंकर रास्ता है। देखो कितना भयंकर रास्ता। पैसा नभएर चारजनाहरूले झरेको
जवळपास 8-10 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही टी गार्डनला पोहोचलेला. रोड कंडिशन फार खराब असल्यामुळे आपल्याला इथे पोहोचण्यास थोडा वेळ लागतो. तर बघाया, फार सुंदर टी गार्डन आपल्याला समोर दिसत आहे. जाना है, इस तरफ जाना है. ह्या टी गार्डनमध्ये प्रवेश करण्याकरता आपल्याला कोणतीही एंट्री फीस नाही आहे. आपण फ्री एंट्री करू शकतो वर या संपूर्ण टी गार्डनमध्ये आपण फिरूसुद्धा शकतो. आपल्याला वाटेल तिथे सेल्फी, फोटो, व्हिडिओ आपण इथे विनामूल्य घेऊ शकतो. टी गार्डन एन्जॉय करून आम्ही आता निघालो आहे रॉक गार्डन करता. रॉक गार्डनसुद्धा इथून जवळपास 8-9 किलोमीटर दूर आहे. तर चला बघूया आपण रॉक गार्डन. रॉक गार्डनला आपण येऊन पोहोचलेलो आहोत. सर्वप्रथम इथे तिकीट एंट्री फी आहे 20 रुपये प्रति व्यक्ती. तर आपण तिकीट घेऊन जाऊ आत रॉक गार्डन बघायला.
आपण जे आता रॉक गार्डन पाहिले ते नैसर्गिक नसून एक मानव निर्मित आहे. याला बारबोटे रॉक गार्डन म्हणूनही ओळखल्या जाते. हे गार्डन जवळपास दार्जिलिंग पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि 1980च्या दशकात पर्यटनाला चालना देण्याकरता हे रॉक गार्डनची स्थापना करण्यात आली. फार सुंदर असा रॉक गार्डन पाहून आम्ही निघालोय पुढच्या पॉइंट करता. तर हा भाग आपण येथेच संपूया आणि पुढील पॉइंट आपण बघू पुढच्या भागात. तर हा व्हिडिओ आपण इथपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. असाच पुढील व्हिडिओ सुद्धा बघा, फार मजा येईल.